ताराचंद सुखदेवे, गोंदिया जिल्ह्याचा उपाध्यक्ष, RPI आठवले गटाचा उपाध्यक्ष आहे। आमची आदरणीय विदर्भ सचिव यशवंतरावजी उके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृहामध्ये आठवले गटाच्या मार्फत एक आज मीटिंग आयोजित केलेली होती। या मीटिंगचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्यावर चर्चा करण्यात आल्या। महिला सक्षमीकरण, शासन आमच्या दारी, अशा अनेक योजनांच्या या ठिकाणी विषयावर चर्चा करण्यात आल्या। आणि त्याचबरोबर आज गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर्ण त्या संबंधानं देखील या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये चर्चा करण्यात आली। कार्यकर्त्यांमध्ये असं ठरवण्यात आलं की जर पक्षाने आम्हाला अनुमती दिली तर आमच्या पक्षामार्फत आम्ही गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा तालुका, गोरेगाव तालुका, अर्जुनी मोरगाव तालुका, गोंदिया तालुका या अनेक तालुक्यांमध्ये आमच्या पक्षांचे मार्फत महानगरपालिकेमध्ये आम्ही उमेदवार ठेवू। जर आम्हाला आमच्या पक्षाने आम्हाला अनुमती दिली तर ठेवण्याची आमची अशी एक कल्पना या ठिकाणी मांडण्यात आली या सभेमध्ये। आणि अशा प्रकारे आम्ही पुढे भाग घेऊच अशी आमची या इच्छा आहे। RPI आठवले गटाची बैठक आज या ठिकाणी गोंदिया विश्रामगृहामध्ये ठेवलेली आहे। मी विदर्भ सचिव यशवंत उके या बैठकीनिमित्ताने मी सांगू इच्छितो की RPI आठवले गटाच्या वतीने आम्ही नगरपालिका, महानगरपालिका यांच्या संदर्भात आम्ही उमेदवार उभं करणार आहोत आणि आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। हे कार्यकर्ते उमेदवार उभं करूच, आम्ही फक्त उमेदवार उभं करणार नाही तर या परिसरात आमचे उमेदवारसुद्धा निवडून आणण्याची आमची तयारी राहील। साहेब काय सांगाल, म्हणजे जे पक्षाने संधी दिली तर तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना संधी द्याल का? त्या बाबतीत भेटीगाठी चालू आहेत? कार्यकर्ते आमचे कामाला लागलेले आहेत। कार्यकर्ते कामाला लागल्यामुळे आमच्या पक्षाकडून त्यांना नक्कीच संधी मिळेल। आणि त्यासोबतच साहेबांनीसुद्धा आश्वासन दिलेले आहे की तुम्ही कार्यकर्त्यांना एक पुढं होऊन कामाला लागू द्या। साहेब, पूर्ण जिल्ह्यामध्ये मोरगाव अर्जुनी तालुका असो, गोरेगाव तालुका असो, तिरोडा तालुका असो, ह्या तालुक्यामध्ये नगरपरिषद आहे, ते सर्व तालुक्यामध्ये उभे होणार का? हो, आम्ही सर्व तालुक्यामध्ये उभं करूया। आमची सध्या BJPची जी युती आहे त्यांच्याशी आम्ही तडजोड करू, त्यांच्याशी विचारविमर्श करू आणि खास करून आम्ही महिलांनासुद्धा प्राधान्य देऊ की ज्या ठिकाणी महिलांना एक त्यांच्या कार्य वाढवण्यासाठी संधी मिळेल असा आमच्या पक्षाचा विचार आहे। आणि वरून आठवले साहेबांची आमची जी चर्चा झालेली आहे, साहेबांनी पण म्हटलेलं आहे की महिलांनासुद्धा कार्यामध्ये पक्ष वाढवण्यासाठी संधी द्यायची।